डॉक्टर विजय कृष्णाजी परबत, आजनसरा, श्री संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा। श्री संत भोजाजी महाराजांची समाधी या स्थळी अनादी कालापासून आहे, म्हणजे 1918 पासून ही समाधी शाश्वत आहे आणि लोकांची अशी भावना आणि श्रद्धा आहे की या समाधीशी जो माथा टेकतो आणि आपली मनोकामना मागतो त्याची निश्चितच पूर्ण होते। आणि त्याची परतफेड म्हणून अनेक भाविक भक्त लोक संपूर्ण भारतातून, महाराष्ट्रातूनच काय, विदर्भात आणि यवतमाळ जिल्ह्यातील लोक जास्त आहेत, परंतु संपूर्ण भारतातून लोक इथे पुरणपोळीचा नैवेद्य मनोकामना पूर्ण केल्याबद्दल इथे आणतात, स्वयंपाक करतात, दर्शन करतात। कोरोना काळाच्या अगोदर इथे खूप गर्दी असायची, म्हणजे महिन्याकाठी 5 लाख लोक इथे दर्शनासाठी आणि स्वयंपाक घेऊन येत असतात। 2 वर्ष कोरोना काळात हा ब्रेक गेला, त्याच्यामुळे लोकांची श्रद्धा आणि भावना अनावर झाल्या। आम्हाला खूप दूरध्वनीवरून फोन येत होते की आम्हाला काही लिमिटेशन्स, मर्यादा देऊन आम्हाला काही स्वयंपाक करून दर्शन घेता येईल का, परंतु शासनाचे कडक निर्बंध असल्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही आणि संपूर्णतः 2 वर्ष कडक बंद, म्हणजे महाद्वारला आणि अन्य द्वारला, गेटला लॉक लागलेले होते। इथले कर्मचारी आम्ही अर्ध्या पगारात इथे आम्ही स्वच्छता आणि रोज असे कर्मचारी आम्ही त्यांना आधार दिला 2 वर्ष। आणि 2 वर्ष संपूर्ण मंदिर बंद असल्यामुळे आता काही लिमिटेशन देऊन शासनाने परत गर्दी होऊ नये या कंडिशनवर दर्शन सुरू व्हावे ही लोकांची पण भावना होती आणि सरकारची पण भावना आहे आणि आमची ट्रस्टीची पण भावना आहे की तशी गर्दी होऊ नये आणि सर्व नियम पाळून इथे दर्शन आणि स्वयंपाक व्हावा। त्या अनुषंगाने आम्ही एक अर्ज भरून आणि बुकिंग सिस्टीम करून स्वयंपाकाची, त्यानुसारच आम्ही गाड्या देऊन त्यांना स्वयंपाकाची परवानगी देतो। तसेच सॅनिटायझर, मास्क आणि त्यांनी कोरोनाची लस घेतली आहे की नाही याची माहिती घेऊनच आम्ही त्यांना परवानगी देतो। आणि सर्वांना विनंती करतो की म्हातारे आणि लहान मुलांना इथे जास्त गर्दीत आणू नये। आपण स्वयंपाकावर सुद्धा जास्त लोकांना आणू नये, 50च्या आतच आणावं। आणि त्या पद्धतीनं आमचं आता हे दर्शनाचं आणि स्वयंपाकाचं काम चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।